नमस्ते दादा. नमस्ते. आता माझं नाव आहे मितेश. आम्ही गुजरातला राहायला राहतो. बरोबर. तालुका कपराडा आहे. हो हो ये कंपनीमध्ये आम्ही काम करतो. सेल्स ऑफिसरचं काम करतो आपल्या एरियामध्ये. हो हो दादा आता हे जे आपले वाण पाहायला आलो आहे हां त्याच्या विषयी तुम्ही थोडी माहिती द्या. हां पुढं तुमचा परिचय सांगा. तुमचे कोणतं गाव आहे ना, तुमचं नाव सांगा हो आणि कोणती व्हेरायटी केली ते. हो. आमचं त्र्यंबक तालुक्यात हर्सुल करून गाव आहे. फारसो. हां, बेलपाली शिवारात आमची बरोबर. शेती आहे. हां आणि इथं आम्ही हा चक्रा श्री चक्रा बरोबर. भात चालू वर्षी नवीन लावलेलं. नवीन लावलं. त्याच्या अगोदर दुसरा लावत होतो. बरोबर एकच काड्या लावत होतो, पण यंदा हे वेगळं केलं. बरोबर. तर याचा आम्हाला फरक चांगला वाटला. चांगलं वाटलं. याचं म्हणजे हाईट पण बरी आहे, हां. फुटवा पण बरा आहे खूप आपण- आणि याची जी अंगर आहे ती पण जरा चांगली आहे, चांगली व्यवस्थित आहे. आहे. अंगर पण चांगले आहे हा ना? एकदम लांबी म्हणजे आहे. लांबी पण आहे आणि त्याला बरोबर दाना पण चांगला आहे बरोबर. आणि वजनाला वजनाला जरा चांगला वाटून राहिला. बरोबर बरोबर. एकदम मस्त आहे. मस्त आहे ना. हा आणि याला म्हणजे काही हाईट पण जास्ती नाही, काही नाही, एकदम मापात आहे. मापाचे आहेत ना. हा हे म्हणजे पिकाला जी हाईट पाहिजे तेवढीच आहे. बरोबर बरोबर. एकदम व्यवस्थित आहे, भात एकदम व्यवस्थित आहे. तर पुढची वर्षी तुम्हाला कसं पुढच्या वर्षी आम्ही हा चक्रच लावणार. चक्रात हा दुसरा आम्ही लावतो 64-44 लावतो, तो कावेरी लावतो, बरं. 2-3 जातीचे आम्ही लावतो, पण याच्यात आम्हाला फरक चांगला वाटला. त्याचे पक्षी हा, चांगला याच्या आहे. चालू वर्षी याची क्वालिटी चांगली वाटली. बरोबर आहे आमच्याकडे आता कावेरी पण आहे बरोबर आणि 64-44 पण आहे. बरोबर. पण त्याला म्हणजे त्याला 64-44ला तोड आहे. हां हा हा तसं चालेल. काही